आज जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल 2026 आणि केंद्र शासनानं हे जे घोषवाक्य आहे आज जागतिक हिवताप दिनानिमित्त की हिवताप दूरीकरणासाठी कटिबद्ध, आता हे शक्य आहे, आता हे कळेच पाहिजे, या घोषवाक्याद्वारे माननीय जिल्हा हिवतापाधिकारी ठाणे डॉक्टर संतोषी शिंदे मॅडम यांच्या आदेशान्वये तसेच माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्कर्ष दुधेडिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी वडेकर मॅडम, वैद्यकीय अधिकारी सुनील घाटकर सर, तसेच डॉक्टर बी जी छाया उपजिल्हा रुग्णालय यामध्ये हिवताप कार्यालयाचे प्रतिनिधी माननीय आरोग्य निरीक्षक गुजर साहेब, तसेच सहाय्यक संचालक मलेरिया ऑफिसचे प्रतिनिधी माननीय दिलीप कुमावत साहेब, तसेच आमचे आरोग्य निरीक्षक घोडविंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत आज जागतिक हिवताप दिनानिमित्त या ठिकाणी अंबरनाथ नगर परिषद अंतर्गत आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व आशा कार्यकर्ते असतील, स्वयंसेवक असतील, यांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं। यामध्ये आम्ही स्टेशन परिसर असेल, ज्या ठिकाणी वर्दळीचा भाग आहे, ज्या ठिकाणी डास उत्पत्ती स्थानं जास्त असतात आणि हा हिवतापाचा जो प्रसार आहे ॲनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे प्रसार होतो, मग याची लक्षणं काय आहेत, याचे प्रतिबंधात्मक उपाय काय आहे आणि या संदर्भात जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आम्ही हा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की हिवताप निर्मूलनासाठी केंद्र शासनानं, जागतिक आरोग्य संघटनेनं असं ध्येय ठरवलेलं आहे की 2030 पर्यंत भारतामध्ये हिवतापाचं समूळ उच्चाटन करायचे। तर या दृष्टीनं जनतेमध्ये हिवतापाची मग उच्चाटन करायचं, तर जनतेमध्ये त्यामध्ये जनजागृती निर्माण झाली पाहिजे की हिवताप हा आजार कशामुळे होतो, तो डासामुळे होतो, या डासाचे उत्पत्ती स्थानं कुठं आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, आणि हा जर आजार झाला तर ताप आल्यानंतर जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन लगेच ताबडतोब रक्त तपासणी करायची आणि तो जर रुग्ण दूषित निघाला तर त्याला तात्काळ उपचार दिला तर त्याचं हिवतापाचं ते जंतू मरून तो रुग्ण बरा होतो। याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता। आम्हाला या कार्यक्रमासाठी माननीय संतोषी शिंदे मॅडम, जिल्हा हिवताप अधिकारी, तसेच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे कुमावत साहेब असतील, गुजर साहेब असतील, आमचे आरोग्य निरीक्षक घोडविंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही रॅली आयोजित केली आणि जनतेमध्ये याच्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, हाच उद्देश या रॅलीचा होता आज जागतिक हिवताप दिन।